नमस्कार. नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसवर सरकारचा अंकुश आणखीन कडक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 या अंतर्गत नवीन कायद्यांचा मसुदा तयार केला असून त्यावर हरकती आणि सूचना मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मसुद्यात कोचिंग क्लासेसची नोंदणी, शिक्षकांची नियुक्ती, जाहिराती, विद्यार्थ्यांची फी, इंटिग्रेट कॉलेज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून ते क्लासेसच्या वेळेपर्यंत अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता या मसुद्यातील 14 महत्त्वाचे नियम काय आहेत ते पाहूया. नियम क्रमांक 1, पदवीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती कोचिंग क्लासेसला करता येणार नाही. नियम क्रमांक 2, पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चुकीची आश्वासने किंवा रँक अथवा चांगल्या गुणांची हमी कोचिंग क्लासेसला देता येणार नाही. नियम क्रमांक 3, शिकवणीची गुणवत्ता, सुविधा किंवा विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत थेट किंवा अप्रत्यक्षरित्या फसवी अथवा भ्रामक जाहिराती प्रकाशित करता येणार नाही. नियम क्रमांक 4, 13 वर्षांखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही. नियम क्रमांक 5, ज्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता किंवा भारतीय न्याय संहिता अंतर्गत कोणताही दखलपात्र अपराध नोंदविण्यात आला आहे अशा कोणत्याही शिक्षक अथवा व्यक्तीस नियुक्त करता येणार नाही. नियम क्रमांक 6, कोणतेही खाजगी शिकवणी केंद्र शासन मान्य किंवा मान्यता प्राप्त कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरात चालविण्याची अनुमती नसेल. नियम क्रमांक 7, कोणतेही मान्यताप्राप्त शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीची खासगी शिकवणी केंद्रात नियुक्ती किंवा सेवा घेतली जाणार नाही. नियम क्रमांक 8, कोणतेही शिकवणी केंद्र मान्यताप्राप्त शाळेशी कोणत्याही प्रकारचे एकात्मीकरण करणार नाही, राखणार नाही किंवा त्यात सहभागी होणार नाही. नियम क्रमांक 9, खासगी कोचिंग क्लासेस तळघरात चालवण्यास परवानगी नसणार. तसेच कोचिंग क्लासेसच्या सर्व भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असणार. नियम क्रमांक 10, प्रत्येक शिकवणी केंद्राचे विद्यार्थी तसेच अध्यापकांना दर आठवड्याला किमान 1 दिवसाची सुट्टी देणे बंधनकारक राहील. साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी किंवा परीक्षा घेण्यात येऊ नये. नियम क्रमांक 11, शिकवणी केंद्रांमधील अध्यापकांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी अतिरेकाचा ठरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत दररोजचे अध्यापन 5 तासांपेक्षा अधिक असू नये. तसेच वर्ग सकाळी अत्यंत लवकर किंवा सायंकाळी अत्यंत उशिरापर्यंत आयोजित करण्यात येऊ नये. नियम क्रमांक 12, प्रत्येक वर्ग अथवा तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या माहिती पत्रिका तसेच शिकवणी केंद्राच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद करण्यात यावी. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्या वर्गातील किंवा तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात येऊ नये. नियम क्रमांक 13, विद्यार्थ्यांची सक्षमता व अभिरुची यांचे मूल्यमापन करण्यासाठी अभिसक्षमता चाचणी म्हणजेच ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्यात यावी. त्या चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांची वास्तविक क्षमता व अपेक्षित प्रगती याबाबत पालकांना वस्तुनिष्ठ माहिती देऊन पुढील शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात यावे. नियम क्रमांक 14, शिकवणी केंद्रामध्ये प्रवेश घेतल्याने वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी शिक्षण संस्था अथवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल याची कोणतीही हमी दिली जात नाही याची स्पष्ट माहिती विद्यार्थी व पालकांना देणे आवश्यक राहील. याशिवाय प्रत्येक खासगी कोचिंग क्लासेसची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. एकाच संस्थेच्या अनेक शाखा असतील तर प्रत्येक शाखेची स्वतंत्र नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी 3 वर्षांसाठी वैध असेल. फी बाबतही महत्त्वाचे नियम प्रस्तावित आहेत. विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या प्रत्येक शुल्काची पावती द्यावी लागेल. नोट्स, अभ्यास साहित्य आणि अंतर्गत परीक्षांसह सर्व शुल्क आधीच स्पष्ट करावे लागेल आणि अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर फी वाढवता येणार नाही. विद्यार्थी मध्येच कोर्स सोडत असेल तर नियमांनुसार उर्वरित कालावधीची फी 10 दिवसांच्या आत परत करण्याची तरतूद आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई मोठी असू शकते. किरकोळ उल्लंघनासाठी 1 लाख ते 5 लाखापर्यंत दंड, वारंवार उल्लंघन झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड, तर गंभीर उल्लंघनासाठी थेट 10 लाख ते 50 लाखांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद मसुदात आहे. इतकंच नाही तर कोचिंग क्लासेसची नोंदणी निलंबित किंवा कायमची रद्द करणे किंवा क्लास बंद करणे आणि नियमभंगात एखादी शाळा सहभागी असल्याचे सिद्ध झाल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारसही केली जाऊ शकते. त्यामुळे हा कायदा प्रत्यक्षात लागू झाल्यास राज्यातील कोचिंग क्लासेसचे आणि इंटिग्रेटेड कॉलेजच्या सध्याच्या व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या नवीन नियमांमुळे कोचिंग क्लासेसची मनमानी थांबेल का आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल का, यावर तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करा.